रॉयल हॉल वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली। या मीटिंगसाठी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत आदरणीय दादांनी व तटकरे साहेबांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। सदर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कार्यसम्राट आमदार श्री इद्रिस नायकवडी साहेब, सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री पद्माकर जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाने येणारी निवडणूक ही ताकदीने लढवणार आहे। तरी या निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 6 मधून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने माझ्या आजपर्यंत केलेल्या कामाचा कार्य अहवाल आदरणीय दादांना सादर केला व उमेदवारीबाबत नम्र विनंती केली। या मीटिंगमध्ये आदरणीय दादांनी कार्य अहवाल पूर्ण बघितला व आपला प्रामुख्याने विचार केला जाईल। तुमचे काम ताकदीने चालू ठेवा असा आशीर्वाद मला आदरणीय दादांनी दिला। याबद्दल आदरणीय दादांचे मनापासून खूप खूप आभार। आपलाच श्री अल्ला बख्श गडेकरी, प्रदेश उपाध्यक्ष, असंघटित कामगार विभाग, महाराष्ट्र राज्य। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।